नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतिदूत, विश्वदीप, द लाइट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध देवानंग पियदसी धम्मदायाद धम्म चक्रवर्ती महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व प्रज्ञा सूर्य, सिंबल ऑफ द नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या बोधिसत्व बाबासाहेबांची सावली समर्पिता त्यागमूर्ती माता रमाई, या शेकापूर झोपडी या पुलगाव परिसरातील सर्व श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका, बुद्ध विहाराचं नाव काय आहे? आज संबोधी बुद्ध विहार, संबोधी बुद्ध विहार शेकापूर झोपडी, तालुका देवळी, जिल्हा वर्धा येथील या ठिकाणी ग्रंथ समापन कार्यक्रम बुद्ध अँड इज धम्मा या ग्रंथाच्या समापनाचा समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्तानं भिक्खू संघाला भोजनदान आणि धम्म देसना। सर्वांनी डोळे उघडायचे आहे। आज भारतीय बौद्ध महासभा शाखा शेकापूर झोपडी आणि संबोधी बुद्ध विहार, सम्राट अशोकांचा शिलालेख आहे 10वा। खाली हात ठेवा, आता माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे। मी तुम्हाला दिवाळीचा थोडा आणखी राहिलेला उर्वरित इतिहास मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। पण संबोधी हे जे नाव आहे का नाही, आपण ज्याला काही लोक बुद्ध गया म्हणतात, काही लोक बोध गया म्हणतात, ठीक ना। आता आधुनिक तर लोक त्याला बुद्ध गयाच म्हणतात। तर ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमांनी 6 वर्ष तपश्चर्या केली, डुंगेसरी पहाडीमध्ये, गुफेमध्ये, नाही का, तिला तपोभूमी म्हणतात। तर त्या तपोभूमी डुंगेसरी पहाडीमध्ये जी पहाडी आहे का नाही, त्या पहाडीपासून तर जिथे बोधी वृक्षाचं झाड आहे निरंजना नदीच्या काठावर, तिला आता फल्गु नदी म्हणतात, ब्राह्मणांनी नदीचं नावही बदलवलं। तर डुंगेसरी पहाडापासून तर त्या बोधगया या स्थळापर्यंत त्या प्रांताला त्या काळामध्ये बुद्धाच्या वेळी उर्वेला म्हणायचे। काय म्हणायचे? उर्वेला जंगल किंवा उर्वेला वन होतं ते, आजच्या सारखं शहर नव्हतं। लक्षात घ्या, आज जसं बुद्धगयाला तुम्हाला शहर दिसते, महाबोधी महावीराच्या आजूबाजूला मंदिरं दिसते, तिथे शहरच नव्हतं, ते जंगल होतं, वन होतं। ज्यावेळी सिद्धार्थ गौतमांनी तिथे झाडाखाली बसले, पिंपळ वृक्षाखाली, बोधी वृक्षाखाली, त्यावेळी ते जंगलच होतं, ते शहर नव्हतं। तर त्याला बुद्धाच्या वेळी उर्वेला वन म्हणायचे। आपण पाहिलं बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये उर्वेला वन लिहून आहे। मग तिथे आधी पिंपळाचं झाड होतं का नंतर ते पिंपळाचं झाड? आधीच पिंपळाचं झाड होतं। असं म्हणतात की बोधी वृक्षाचा जन्म सुद्धा वैशाख पौर्णिमेलाच झाला। असं कसं होईल? बोधी वृक्षाचा जन्म ज्या दिवशी बुद्धाला बुद्धत्व प्राप्ती झाली त्याच दिवशी त्या बोधी वृक्षाचाही जन्म झाला असं म्हणतात। तर बोधी वृक्षाचा जन्म नाही झाला, पिंपळ होता तो, त्या झाडाखाली त्यांनी बुद्धत्व प्राप्ती केली, बोधी ज्ञान प्राप्त केलं, म्हणून त्या झाडाला बोधी वृक्ष म्हणून ओळखल्या जाऊ लागलं। आधी तो पिंपळ नावानं संबोधल्या जात होता, पण बोधी वृक्ष या नावानं तो संबोधल्या जाऊ लागला। आता तुमच्या विहाराचं नाव आहे म्हणून मी इथे थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। तर ते प्राचीन उर्वेला वन होतं। तर बोधी म्हणजे काय? तर बोधी आणि सत्व, सत्व म्हणजे जीव,
बोधी प्राप्त करणार ते सत्व, ते जीव, तर बोधी म्हणजे ज्ञान होत असते. काय होत असते? ज्ञान होत असते. म्हणून त्या बोधी वृक्षाला बोधी राजा सुद्धा म्हणतात. स्वतः तथागत बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर त्या झाडाकडं पठमंग बोधी पल्लखम, म्हणजे पलक म्हणजे काय, तर त्यांनी एकटक डोळे लागून त्या बोधी वृक्षाकडे बघितलं. त्या बोधी वृक्षाची, त्या बोधी राजा बोधी वृक्षाची कृतज्ञता व्यक्त केली. लक्षात घ्या, ती शिल्पकला तुम्हाला मिळते शिल्पकलेमध्ये. तर ते उर्वेला वन होतं आणि नंतर ते त्याला आजच्या आधुनिक काळामध्ये बोधगया म्हणतात. आता जे तुमच्या विहाराचं नाव आहे संबोधी, तर सम्राट अशोकांनी जे 84,000 शिलालेख लिहिले, त्या सम्राट अशोकाचा एक शिलालेख आहे 10वा शिलालेख. तर 10व्या शिलालेखामध्ये सम्राट अशोकांनी असं लिहिलेलं आहे, मी माझ्या राज्याभिषेकाच्या नंतर म्हणजे या स्थळाला भेट दिली आहे. मी कोण्या स्थळाला भेट दिली आहे म्हणते? महान सम्राट अशोक संबोधी स्थळाला. म्हणजे सम्राट अशोकांनी त्यांच्या शिलालेख मध्ये कोरलेला आहे पाली प्राकृत मध्ये, मी संबोधी स्थळाला भेट दिली आहे. संबोधी स्थळ कोणाला म्हटलं जातं? बुद्धाच्या वेळी ते उर्वेला वन होतं. सम्राट अशोकांनी त्या स्थळाला नंतर संबोधी स्थळ म्हटलेलं आहे. आणि आजचं आधुनिक नाव बोध गया. बोध म्हणजे काय? ज्ञान. काही लोक बुद्ध गया म्हणतात. बुद्ध गया, इस दुनिया से गया. तर ते ऍक्च्युली बघा की 3 नावं, उर्वेला, सम्राट अशोकाने त्या स्थळाला संबोधी म्हटलंय, ना आजचं आधुनिक नाव बोध गया. आपण बुद्ध गया नाही म्हणायला पाहिजे. आलं का लक्षात तुम्हाला? तर ऍक्च्युली सम्राट अशोकांनी त्या स्थळाचं नाव संबोधी स्थळ असं म्हटलेलं आहे. आज या संबोधी बुद्ध विहारामध्ये महान सम्राट अशोकांनी त्यांच्या धम्म विजयानंतर त्यांनी धम्म दीक्षा, बुद्ध धम्माची दीक्षा घेतली किंवा नाही घेतली अशा संदर्भात लोकांना जो संदेह उत्पन्न होतो, कुठे लिहू नये असं त्यांनी धम्म दीक्षा घेतली म्हणून बुद्ध धम्म स्वीकारला, तर याचा ठोस पुरावा राजस्थानमध्ये बैरातला किंवा विराटनगरला तिथे शिलालेख आहे. बुधसी धम्मसी संघसी, म्हणजे बुद्धाच्या धम्माची धम्मदीक्षा, बौद्ध धम्म त्यांनी स्वीकारला या संदर्भातला अभिलेख, शिलालेख विराटनगर राजस्थानला उपलब्ध आहे. दुसरा पुरावा श्रीलंकेमध्ये आहे की महामहेंद्र आणि संघमित्रा हे श्रीलंकेला गेले. श्रीलंकेकडे पुरावा आहे. आणि या सम्राट अशोकांनी, मी तो पूर्ण इतिहास सांगणार नाही, सम्राट अशोकांनी जेव्हा मोगली पुत्त तिस्स हे त्यांचे धम्मदीक्षा गुरु मथुरा निवासी होते, ते मोगली पुत्त तिस्स त्यांचं जन्मगाव आहे मथुरा. तर या मोगली पुत्त तिस्स अरहंत थेरोकडून त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, तलवार खाली ठेवली. तो धम्म विजय दिवस म्हणून ओळखल्या जातो. आणि सम्राट अशोकांनी मग सुरुवातीला 84,000 म्हणजे विहारात स्तूप तर बांधलेच, पण सुरुवातीला त्यांनी धम्मयात्रा प्रारंभ केल्या. धम्मयात्रा प्रारंभ म्हणजे त्यांनी मोगली पुत्त तिस्सा सोबत असं म्हणतात काही बौद्ध साहित्यामध्ये, त्यांनी धम्मयात्रा जेव्हा प्रारंभ केल्या तर त्यावेळी त्यांनी काही दिवस चिवरही घेतलं म्हणतात सम्राट अशोकांनी. असे पुतळे युआन शांगला सुद्धा बघितले आहे त्यांच्या काळामध्ये. तर सम्राट अशोकांनी पूर्ण धम्मस्थळांचा शोध घेतला. सर अलेक्झांडर कनिंघम किंवा युआन शांग, इसिंग, हायचो इतरही लोकांनी, इंग्रज अधिकाऱ्यांनी बौद्ध स्थळांचा शोध घेतला. पण खऱ्या अर्थानं या 3ही चीनी बौद्ध भिक्षूंना आणि सर अलेक्झांडर कनिंघम जे इंग्रज सर्व आहे, तर त्यांनाही शोध कशामुळे घेता आला? जर सम्राट अशोकांनी ते धम्मस्थळ शोधूनच काढले नसते, त्या ठिकाणी महाविहार, महास्तूप आणि स्तंभ, शिलालेख, संघाराम बांधले नसते, तर त्यांनाही ते शोधता आलं नसतं. आता आपण लुंबिनीच्या तराईचा जंगल आहे, लुंबिनी कुठं आहे कोणालाच माहित नव्हतं.
कोणालाच माहित नव्हतं कुठे जन्म झाला म्हणून सम्राट अशोकाने इथं खंबा घालला. खंबा म्हणजे काय? स्तंभ उभारला, त्याच्यावर लिहून ठेवलं इथं बुद्ध जाते, इथं साकमुनी बुद्ध जाते, इथं शाक्यमुनी बुद्धाचा जन्म झाला. त्या लिहून आहे त्या लुंबिनीच्या स्तंभावर. तिथं विटान मिळाल्या, मूर्त्या मिळाल्या, आहे की नाही. हे जर सम्राट अशोकाने करून ठेवलं नसतं तर आपल्याला बुद्धगया सारनाथ कुठ्या ठिकाणी आहे हे याचा आपल्याला थांग पत्ता लागला नसता. मी ते नाही सांगणार तुम्हाला. तर सम्राट अशोकाने सर्व धम्मस्थळांचा शोध घेतला आणि त्या ठिकाणी 84,000 महास्तूप बांधले आणि महाविहार उभारले, स्तंभही कोरले. समजलं का? तर हे 84,000 महास्तूप आणि 84,000 महाविहार आणि धम्मस्तंभ जेव्हा उभारले तर काही थोडेसे दिवस लागले असेल? त्यांना 3 वर्ष लागले. कितीतरी वीटभट्ट्या, कितीतरी कारागीर, कितीतरी कामगार, आहे की नाही, मजूर त्यावेळी सम्राट अशोकाने लावले. लगभग 3 वर्ष 84,000 महास्तूप पूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये. तुम्ही कल्पना करा किती खजाना खर्च केला सम्राट अशोकांनी. 84,000 महास्तूप आणि महाविहार बांधले. 3 वर्ष लागले पूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये, पाकिस्तान, अफगाणिस्तान पर्यंत. बाबासाहेब म्हणतात ना बुद्ध कार्ल मार्क्स ग्रंथामध्ये, अफगाणिस्तान एकेकाळी बौद्ध राष्ट्र होता. बाबासाहेबांचं म्हणणं आहे. गांधार देश होता अफगाणिस्तान. पूर्ण जम्बूद्वीपामध्ये त्यांनी 84,000 महास्तूप बांधले, महाविहार बांधले. आता त्याचं उद्घाटन करायचं आहे. मग आजच्या सारखे काही कंदिल होते, शिरीजा होत्या, इलेक्ट्रिक होती, लाईन होती? नाही. मग त्या काळामध्ये रोषणाई करण्यासाठी सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूपाच्या सभोवताल गोल 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 गोल, त्या स्तूपाच्या सभोवताल गोल गोल आणि महाविहाराच्या सभोवताल गोल 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 त्यानं काय उभारले? दिवे लावले. त्याला म्हणतात महादीपदान उत्सव. महादीपदान उत्सव. आता तुम्ही विहारात आल्या तर मेणबत्ती घेऊन येता. एक मेणबत्ती दान. आता तुम्ही पुढाही दान करता म्हणा, मेणबत्तीचं पूर्ण पॉकेट दान करता, पण त्याला एखादी बाई कधी कधी आपल्या घरून मेणबत्ती घेऊन येते का नाही? जुने लोक तर मेणबत्त्या घेऊन येत होते, आहे की नाही. आजही हिंदू धर्मामध्ये लोक दिवा दान करतात का नाही, मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या. तर आपण आता मेणबत्ती दान करतो, पण तो मेणबत्ती दान करत नव्हते त्या काळामध्ये. मेण तो शोध लागलाच नव्हता. त्या काळामधले प्रत्येक लोक सरसो, तूप आणि तेलाचा दिवा बुद्धापुढे महाविहारापाशी आणि महाविहाराच्या सभोवताल किंवा त्या महाविहारा जवळ म्हणा भगवंतापाशी, त्या स्तूपाच्या पाशी ते काय करत होते? दीपदान करत होते. दीपदान म्हणजे समजलं? दीपदान करत होते एक एक उपासक. पण सम्राट अशोकाने 84,000 महास्तूप आणि महाविहार बांधले तर कितीतरी दिवे लावले होते, म्हणून त्याला महादीपदान म्हणतात. महा म्हणजे खूप, पुष्कळ. तर आता तुम्हाला वाटते जेव्हा सम्राट अशोकांनी 3 वर्ष लागले ह्या महास्तूप बांधायला, तर त्यांनी सुरुवात केली महादीपदान उत्सवाची. काय केली? सुरुवात केली याच पर्वाला. पण लोकांनी काय केलं? या महादीपदान उत्सवाचं ब्राह्मणवादी लोकांनी दिवाळी करून टाकलं. काय करून टाकलं? दिवाळी करून टाकलं. पण आपण एक लक्षात घ्यायचं आहे, हा महादीपदान उत्सव होता ते 84,000 स्तूपाचं उद्घाटन होतं. स्वतः सम्राट अशोकांनी मोगलीपुत्र तीस्स भिक्षूद्वारे भेटी दिल्या. स्वतः पवनीच्या भंडाऱ्याला सम्राट अशोक आणि संघमित्रा महेंद्र आलेले आहे. आपल्या पवनी भंडाऱ्या स्तूपापाशी मुंबईला आलेले. तर सोपाऱ्याला तुम्हाला लक्षात आले काही गोष्ट? तर त्यांनी ते सुरुवात केली. नंतर जसे सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूप आणि महाविहार उभारली तर ती परंपरा बौद्ध लोकांमध्ये टिकून होती. पण कशी होती? दिवाळीच्याच पर्वाला नाही, महिन्यातून 4दा त्या 84,000 स्तूपापाशी आणि 84,000 महाविहारापाशी. महिन्यातून किती? दिवाळीलाच नाही. सुरुवात केली दिवाळीला जरी सुरुवात केली तरी पण मात्र महिन्यातून 4दा दिवे लावत होते उपासक उपासिका. तुम्हाला माहित आहे ना उपोषणाचे दिवस किती असते? महिन्यातून 4दा. एक पौर्णिमा, एक अमावस्या आणि 2 अष्टमीला प्रत्येक उपासक उपासिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून, हातात फुलं घेऊन, हातात दिवे दान करून महिन्यातून 4दा दिवे लावल्या जात होते. एकदाची गोष्ट नाही, दिवाळीची गोष्ट नाही, ही परंपरा होती. समजलं का तुम्हाला? मग आता तुम्ही महिन्यातून लावत जा, है की नाही. पण लोकांनी कसं चालू केलं? दिवाळीला लावणं चालू केलं, है की नाही. महादीपदानाची सुरुवात सम्राट अशोकाने केली, याच पर्वामध्ये केली, पण ती दिवाळी म्हणून नाही.
ते महास्तूपाची पूजा म्हणून, आदर म्हणून, त्याचं उद्घाटन म्हणून, आणि मग ती परंपरा तशीच राहून गेली. त्यानंतर मौर्यांच्या हे जे हत्या झाली ना पुष्यमित्र शुंगाने केली, आठवते तुम्हाला? त्यानंतर ती प्रथा बंद पडली आणि नंतर मग दिवाळी म्हणून प्रेझेंट करण्यात आली हे 3-4 दिवस. पण ती महिन्यातून 4दा दिवे लावण्याची परंपरा होती. जसं आपण कोणताही कार्यक्रम असतो तर आता मेणबत्ती फुलं ठेवतोच ना, आजही आपण मेणबत्त्या लावल्या, ही परंपरा होती ती. मग ही महादीपदानाची उत्सवाची सुरुवात जशी सम्राट अशोकांनी केली, तुम्ही कुठे जा, नालंदा, इकडे तिकडे तुम्हाला दिवे दिसतात. मी ती गोष्ट माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. तर सम्राट अशोकाने जे 84,000 स्तूप बांधले होते का, साची स्तूपासारखे, भरऊ स्तूपासारखे, तर साचीच्या स्तूपासारखे 84,000 स्तूप बांधले होते. तर त्यांच्या प्रत्येक तोरणद्वारावर, गेटवर बुद्धाची आई, कोलीय वंशाची आई महामाया देवीच्या मूर्त्या कोरल्या होत्या. आता तुम्ही साचीच्या तोरणद्वाराला जा, कमळाच्या फुलावर एक बाई दिसते, स्त्री उभी दिसते आणि बसलेली दिसते, 2 बाजूला 2 हत्ती आणि कलश मध्ये पाणी टाकून आहे. तुम्ही गेल्याच्या नंतर साचीच्या स्तूपावर कसे काय आले बाई? महालक्ष्मी. ती महालक्ष्मी नाही, कोलीय वंशी बुद्धाची आई महामाया आहे. सम्राट अशोकाने 84,000 स्तूपांवर बुद्धाच्या आईचं शिल्प कोरलं होतं. आता साचीचा स्तूप आपल्याला पूर्ण दिसते म्हणून आपण म्हणतो तिथं आहे, पण 84,000 स्तूप काही नष्ट केले ना ब्राह्मणांनी, म्हणून तो दिसत नाही. साचीवर दिसते, भरऊच्या स्तूपावरही दिसते कलकत्ता म्युझियम मध्ये, पण बाकीच्या स्तूपावरही होता ना, एका स्तूपावर नव्हता. 84,000 महास्तूपावर, महाव्यावर त्या महामाया देवीचं, बुद्धाच्या आईचं चित्र, शिल्प सम्राट अशोकांनी कोरलेलं होतं. बाकीचे नष्ट झाले. आजही साचीच्या स्तूपावर ते पाहायला मिळते. मग त्या स्तूपांच्या भोवताल दिवे लागत होते, तर काय महामायापाशी दिवे लावल्यासारखेच आहे ना ते, समजलं ना? तुम्ही कधी साचीला जा, आता कार्तिक पौर्णिमेला जाऊ शकता, तिथं तुम्हाला सारीपुत्ताच्या महामोगलांच्या अस्थी दिसते. आठवते तुम्हाला? तर 84,000 महास्तूपांचं महादीपदान उत्सव म्हणजे आजचं ब्राह्मणी दिवाळी आहे. आम्ही अनेक वर्षापासून भिक्खू आणि भिक्खुनी, अनेक प्रबोधनकार, धम्म प्रबोधनकार तुम्हाला सांगतात की महामोगलायन भंतेजी आणि धम्म सेनापती सारीपुत्त महामोगलांची काय झाली? हत्या केली. कोणी? काही कर्मठ, धर्मांध कर्मठ जैन साधूंनी आणि काही ब्राह्मणवादी विचारसरणीच्या लोकांनी, दोघांनीही संगनमत करून, एकट्यांनी नाही. तुम्ही सुत्त पिटकामध्ये ब्रह्मजाल सुत्त वाचा, किंवा बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये 62 प्रकारचे संप्रदाय होते बुद्धाच्या काळात, वाचतो ना आपण, मिलिंद प्रश्नामध्ये उल्लेख आहे. तर बुद्धाच्या धम्मामध्ये 80 अग्रश्रावकामध्ये भगवान बुद्धांचा डावा आणि उजवा हात कोण होता? धम्म सेनापती सारीपुत्त आणि धम्म सेनापती महामोगलायन, किंवा त्यांना कोलितही म्हणतात आणि अज्ञात असं अज्ञात, सॉरी, कोंडिनीच्या संदर्भात आहे ते. तर धम्म सेनापती 2 होते, महासेना म्हणजे धम्म सेनापती महामोगलायन आणि धम्म सेनापती सारीपुत्त. भगवान बुद्धाचा डावा उजवा हात, अग्र शिष्य, महान शिष्य, खूप हुशार. तर नालंदा त्यांच्या जन्मगावी भगवान बुद्धाकडून अनुमती घेऊन नालंदाला, ज्या ठिकाणी जन्म झाला, ज्या घरी, तुम्ही नालंदा विद्यापीठापाशी जर गेले तर आजही तुम्हाला ते स्थळ दिसते. बुद्धाचं महापरिनिर्वाण आधी झालं का सारीपुत्ताचं परिनिर्वाण आधी झालं? सारीपुत्ताच झालं ना, बुद्धानंच त्याला आज्ञा दिली ना. स्वतः सारीपुत्ताच्या अस्थी बुद्धासमोर श्रावस्तीला पेश करण्यात आल्या होत्या. भगवान बुद्धांनी भिक्खूला म्हटलं होतं, भिक्खूंनो, सारीपुत्तांच्या अस्थीकडे बघा, तो संग्रह वृत्तीचा नव्हता, तो पृथ्वी समान क्षमाशील होता. माझ्या अनुत्तर धम्मचक्राचं प्रवर्तन करण्याची त्याच्यामध्ये धमक होती. पूर्ण भिक्खू संघात भगवान बुद्धांनी स्तुती केली. कोणाची? सारीपुत्ताची. सारीपुत्ताची नाळ, ज्या ठिकाणी सारीपुत्ताचा जन्म झाला, भगवंताला म्हणत आहे सारीपुत्त. तथागता म्हणते, मी माझ्या गावी नालंदाला जातो. नालंदाला 3 लोकांचा जन्म झाला. भगवान बुद्धाचे महाश्रावक आहे ते 3 लोकांचा. एक आहे महाकाश्यप, महामोगलायन आणि सारीपुत्त. यांचा जन्म नालंदालाच झाला. नालंदाला सारीपुत्ताचा जन्म झाला, पण नालंदाला लागूनच आहे 1-2 किलोमीटर असे महाकाश्यपाची जन्मभूमी. नालंदाही म्हटलं तरी चालते. महाकाश्यप, महामोगलायन आणि सारीपुत्त हे 3ही रत्नांचा जन्म
नालंदाच्या परिसरामध्येच झालेला आहे. आणि दोघं मित्र होते, सारीपुत्त आणि महामोगलायन. लहानपणापासूनच मित्र होते, भावासारखेच वागत होते. आणि भिक्खू संघातही एकाच वेळी ते पहिल्यांदा ते संजय वेलट्टीपुत्ताचे शिष्य होते, पण त्याचं समाधान झालं नाही, आहे का नाही. अश्वजितांच्या माध्यमातून मग ते लोक भिक्खू बनले, बुद्धाकडे आले. ते राजगिरीतली गोष्ट आहे, तुम्ही ऐकलेली आहे. तर मी जी घटना सांगतो दिवाळीच्या संदर्भात, तर नालंदा हे जन्मगाव होतं. भगवान बुद्धाकडून अनुमती घेऊन सारीपुत्त आपल्या गावाला गेले आणि जिथं त्याचं घर होतं, जिथं जन्म झाला ज्या घरामध्ये, त्या ठिकाणी त्यांनी परिनिर्वाण प्राप्त केलं. कोणाचं? सारीपुत्त भंतेजींचं. तर आज ज्या ठिकाणी नालंदा विद्यापीठ आहे ना, तेच वय त्याचं ठिकाण. सुरुवातीला छोटासा स्तूप होता, नंतर थोडस विहार होतं आणि त्याचं कन्वर्ट मग असंही म्हटलं तरी चालेल, सारीपुत्ताच्या घरावरच ते नालंदा बौद्ध विद्यापीठ निर्माण झालं. पण ते विहार होतं, विहाराचं बौद्ध विद्यापीठ झालं, जगात प्रसिद्ध झालं. समजलं तुम्हाला? सम्राट अशोकाने स्वतः सारीपुत्ताच्या अस्थीवर तिथं स्तूप निर्माण केलेला आहे. आजही आहे तो उभा. तिकडे साचीला आहे, सतधारा, सोनारी, सारुमारू आणि त्याही ठिकाणी सारीपुत्ताचा स्तूप आहे. साचीला सुद्धा महामोगलांचा स्तूप सुद्धा आहे तिथे साचीला. आलं का लक्षात तुम्हाला? तर सारीपुत्ताची हत्या नाही झाली. अनेक लोक उपासक उपासिकांमध्ये भ्रम आहे, मला फोन येते, म्हणते सारीपुत्त मोगलांची हत्या झाली, खून झाल्यांची दिवाळी. नाही, सारीपुत्ताची हत्या नाही झाली. सारीपुत्ताचं परिनिर्वाण झालं कार्तिक अमावस्याला, या दिवाळीच्या पर्वामध्ये. समजलं? त्याची काय झालं? परिनिर्वाण नालंदाला. आता महामोगलायन आणि सारीपुत्त हे भगवान बुद्धाचे अग्रशिष्य होते आणि भगवंताचा धम्म खूप वाढत होता. तुम्हाला माहित आहे भगवान बुद्धांचा शत्रू कोण होता? खरे तर आपले शत्रू आपली मारसेनाच आहे. आपल्या मनातील दृष्ट विचार, वाईट विचार, दुर्गुण विचार हेच आपले शत्रू आहे. पण आपण शत्रूंचा शोध कुठं घेतो? बाहेर. खरे शत्रू तर आपल्या आतमध्येच लपून बसलेले आहे का नाही? तर तुम्हाला माहित आहे भगवंताला जीवे मारण्याचा प्रयत्न कोण केला? देवदत्ताने, आहे का नाही? नालागिरी हत्ती तर काय सोडला, ग्रीधकूट पहाडावरून दगड तर काय धकलावला, काही दरोडेखोर तर काय मारायला पाठवले. कोण? देवदत्तानं. भिक्खू संघामध्ये, बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये फूट पाडली, 500 भिक्खूला वेगळा घेऊन गेला. कोण? देवदत्त, आहे की नाही? किती द्वेष केला. तर काऊन केला? त्याला आणखी एक कारण होतं, सांगू तुम्हाला. देवदत्ताला धम्म सेनापती नाही बनवलं होतं. आजच्या भाषेमध्ये असं म्हणा ना, कसं एखाद्या लोकाले विहाराचं अध्यक्ष नाही बनवलं, कार्यक्रमाचं अध्यक्ष नाही बनवलं, त्याला फुलं नाही दिले, नावं नाही घेतलं, तर त्याला कस तरीच वाटते. मग दुसऱ्यानं कितीही चांगला कार्यक्रम घेतला पण माया मनासारखं नाही झालं तर, आहे का नाही? कस तरीच वाटते ना. झाला तर चांगला, पण मनासारखं नाही झालं तर कस तरी वाटते ना, आहे का नाही? आजही आहे का नाही ते क्लेश द्वेष, आहे का नाही? किंवा मग चांगला झाला असेल तर त्याच्यामध्ये कशा चुका शोधायच्या हे अनेक लोकांना अवगत आहे. धम्म अवगत नाही, पण ते मात्र अवगत आहे. तर धम्म सेनापती सारीपुत्त आणि महामोगलायन रक्ताचे नव्हते, मागावून जीवर घेतलं त्याने धम्म सेनापती बनवलं, आहे का नाही? त्याने धम्म सेनापती बनवलं. पण मी रक्ताचा आहो, मी भाऊ यायचा, रिश्तेदार आहो. देवदत्ताला वाटलं मले नाही बनवलं धम्म सेनापतीने, यायले बनवलं. सारीपुत्त महामोगलाने याचाही द्वेष होता त्याले, आणि म्हणून त्यांनी संघामध्ये फूट पाडली. कोण? देवदत्ताने. 1-2 भंतेजी नाही, वैशालीचे वज्जीपुत्तक भिक्खू 500 भिक्खूंना घेऊन त्यांनी वेगळा भिक्खू संघ निर्माण केला. कोणी? देवदत्ताने. कायच्यासाठी? मला धम्म सेनापती नाही बनवलं बुद्धाला म्हणून. समजलं का तुम्हाला? पण त्या 500 भिक्खूला, जे 500 भिक्खू बुद्धाचे महामोगलांचे देवदत्ताचे जे शिष्य झाले होते ना, त्यांना पुन्हा संघामध्ये परत आणण्याचं माहिती काम कोण केलं? महामोगलायन सारीपुत्तांनीच. म्हणजे पुन्हा आणलं त्याले मन परिवर्तन करून. समजलं का? देवदत्ताकडून. उरले सुरले होता कोकालिक समुद्र दत्त नावाचा दोरक भिक्षू राहिले होते त्याच्याकडं. पण 500 भिक्खूला, इकडे लक्ष द्या, 500 भिक्खूला संघामध्ये पुन्हा परत आणण्याचं काम सारीपुत्त महामोगलांनी केलं. त्यांच्या मनामध्ये प्रकाश पाडला होता. लक्षात घ्या. दुसरी गोष्ट,
महावीर आदी का बुद्ध आदी हा इतिहासामध्ये पुन्हाही हे चालू आहे. परंतु बुद्ध आणि वर्धमान महावीर, जैन धर्माचे 24वे तीर्थंकर वर्धमान महावीर आहे. तसं थेरीगाता नावाचा शब्द वाचला तर वर्धमान नावाचा भिक्खू आहे थेरगातामध्ये बुद्धाच्याच काळातला, समजलं. आणि महावीर बुद्धालाच महावीर म्हणतात. महावीर बुद्धालाच म्हणतात. वर्धमान हे का भिक्खूचं नाव आहे थेरगातामध्ये, शब्द आहे. बुद्धाला जिन श्रावकही म्हणतात. जिन श्रावक. भगवान बुद्धाला जिन मुनी म्हणतात. जिन म्हणजे काय? जिंकणारा, ज्यांनी आपल्या इंद्रियांना जिंकलं, मारसेनेला जिंकलं, जितेंद्रिय, जिन. आणि आपल्या बौद्ध साहित्यामध्ये जसा बुद्ध चरित आहे तसा जिन चरित नावाचा बौद्ध ग्रंथ सुद्धा आहे, तुम्ही वाचला नसेल. जिन श्रावक, महामुनी, जिन मुनी बुद्धालाच म्हणतात. त्याच्यावरूनच हा जैन धर्म. आणि बुद्धाच्या काळामध्ये 62 संप्रदायांपैकीचा एक संप्रदाय निगंटनाथ पुत्ताचा संप्रदाय होता. जैन धर्म म्हणून नव्हता. नीट लक्षात मला काय म्हणायचं आहे तर जैन धर्म, आता नाव बघा, तुम्हाला जर म्हटलं की वर्धमान महावीराचा धर्म कोणता तर तुम्ही काय म्हणा? जैन धर्म म्हणाल का नाही? काय म्हणाल तुम्ही? जैन धर्म. आता म्हणत आहे तुम्ही वर्धमान महावीराचा धर्म कोणता? उत्तर जैन धर्म. पण बुद्धाच्या वेळी वर्धमान महावीर होते, पण जैन धर्म या नावानं तो प्रचारित नव्हता. बुद्ध आणि त्याच्या धर्मामध्ये उल्लेखित केलाय 62 संप्रदायांपैकीचा, 62 पंथांपैकीचा एक पंथ होता निगंटनाथ बुद्धाचा पंथ. म्हणजे आजचं नाव वर्धमान महावीराचा जैन धर्म. बुद्धाच्या काळातला 62 संप्रदायांपैकीचा एक पंथ, एक संप्रदाय म्हणजे आजचा जैन धर्म होय. जैन धर्म हे अलीकडचं नाव आहे, आत्ताच नाव आहे, नवीन नाव आहे ते. बुद्धाच्या काळामध्ये तो पंथच होता. मग या जगातला सगळ्यात मोठा धम्म कोणता? बुद्ध धम्म. तर असं म्हणतात की वर्धमान महावीराचा जन्म वैशालीला झाला. वैशालीच्या जवळ कुंडलपूर आहे, वैशालीच म्हणा. तर या वैशालीला जन्म झाला. पण जसं बुद्धाच्या सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या राजमहालाचे अवशेष सापडते कपिल वस्तूला, आहे का नाही? राजमहालाचे अवशेष, शुद्धोधन राजाचा राजमहाल आता आहे ना, त्याच्या विटा आहे ना, त्याचे अवशेष सापडते. कोणाचे? शुद्धोधनाच्या त्या राजवस्तीचे. ते आजही आहे कपिल वस्तू म्हणून. पण जिथं वर्धमान महावीराचा जन्म झाला वैशालीला, आणि त्या वर्धमान महावीराच्या वडिलाचं नाव माहिती काय? सिद्धार्थच आहे. नाव सिद्धार्थ आहे. वर्धमान महावीरच्या वडिलाचं नाव काय? सिद्धार्थ. आणि त्यांच्या आईचं नाव त्रिशिला देवी आहे. त्रिशिला देवी आहे. आलं का लक्षात तुम्हाला? आणि वैशालीला जन्म झाला, पण त्यांचा तिथं अजूनही राजमहाल सापडलेला नाही किंवा त्याचे काही अवशेष सापडले नाही. वैशालीला सापडलेच नाही. समजलं का? आणि त्यांचं जे परिनिर्वाण झालं म्हणतात, कोणाचं? दिवाळीच्याच दिवशी झालं म्हणतात. पावापुरी तिकडेच आहे ते, उत्तर भारताकडं. आणि पाव्याला शेवटचं भोजन कोणाचं खाल्लं? चुंदलवाराचं आम्रवनामध्ये बुद्धाने पावापुरीला. पावा ही मल्ल लोकांची काय होती? राजधानी होती एक प्रकारे. तर या पावापुरीला भगवान बुद्धांनी शेवटचं भोजन ग्रहण केलं चुंदलवाराचं. आणि त्याच पावापुरीला महावीरात म्हणजे या वर्धमान महावीराचं म्हणजे बुद्धाच्या काळातला तो निगंठनाथ पुत्ताचं काय झालं? परिनिर्वाण झालं. कायच्या खाली झालं? शाल वृक्षाखाली. तुम्हाला काय वाटेल? शाल वृक्षाखाली त्यांचं. तर हे लक्षात घ्या. तर या वैशालीला त्यांचा जन्म झाला आणि पावापुरीला त्यांचं परिनिर्वाण झालं. कोणाचं? वर्धमान महावीरांचं. तर ते ज्या दिवशी परिनिर्वाण झालं तो दिवस होता कार्तिक अमावस्या म्हणजे दिवाळीचा. म्हणून जैन लोक ते साजरा करतात. म्हणजे आता परिनिर्वाणाच्या दिवशी म्हणजे महावीराचं परिनिर्वाण झालं, ते मरण पावले आहे, मृत्यू झाला आहे त्यांचा. तर त्यांनी आनंद साजरा का करायला पाहिजे? तर कारण ते मृत्यूचा सोहळाही आनंद म्हणूनच साजरा करतात. ती बौद्धांचीच परंपरा आहे. ज्यांनी बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ वाचला असेल, भगवान बुद्धांचं 7 दिवस त्यांचं नृत्य गायन वादन करून त्यांचा आदरभाव करण्यात आला. प्रेताचाही मृत्यूचाही सुद्धा एक सोहळा असतो आनंदाचा. आजही बौद्ध राष्ट्रांमध्ये मृत्यूच्या सोहळ्याला लढत नाही, तो आनंदानं साजरा केला जाते. आपल्याकडे उलट आहे, आपण वाढदिवस आनंदानं साजरा करतो. पण तिकडले लोक, आजही बौद्ध राष्ट्रामधले लोक म्हणजे कोणीही बौद्ध उपासक उपासिका मरण पावले, तो आनंदाचा सोहळा असतो त्यांच्यासाठी.
समजलं? आपण म्हणतो का ते मुसलमान लोक लढत नाही, मुसलमान लोक लढत नाही त्याच्यामध्ये. ते मुसलमान लोक नाही, आपलीच परंपरा माहिती, आपणही लढत नव्हतो. कारण आपण विसरून गेलो तो अनित्याचा बोध आपल्याला होत होता. हे शरीर नश्वर आहे, एक दिवस मरणारच आहोत याचा बोध होत होता आपल्याला. आपणच लढत नव्हतं. आता आपण चालू केलं ते मुस्लिमांकडे जे गेलं का नाही ते आपल्याकडूनच गेलेलं आहे. समजलं तुम्हाला? लक्षात तुम्हाला? तर आजच्या दिवसाला त्यांचं परिनिर्वाण झालं म्हणून ते जैन बांधव ते सण दिवे वगैरे लावतात. आल्या का लक्षात तुम्हाला? तर भगवान बुद्धांच्या काळामध्ये जैन धर्म आधी होता तरी तो देशाच्या बाहेर नाही गेला. आणि बुद्ध धर्म आहे हे समकालीन, वर्धमान, महावीर आणि तथागत बुद्ध समकालीन आहे. हाही श्रमण संस्कृतीचे. अहिंसा तत्व बुद्धाचं टोकाचं नाही आहे, बुद्धाचं मध्यम मार्गी अहिंसा आहे. जैनांची अहिंसा टोकाची आहे, बुद्धाची नाही आहे. अहिंसामध्ये फरक आहे. काही बदमाश लोक तसं सांगते बुद्धाची अहिंसा आणि महावीराची अहिंसा सारखी आहे. नाही, बुद्धांची अहिंसा मध्यम मार्गी आहे. आवश्यकता असेल त्या ठिकाणी हिंसा करायलाही, पण नाहीच, जेणेकरून नाहीच. पण भगवान बुद्धाची अहिंसा कोणालाही आवडते, टोकाची नाही आहे. त्याच्यात ते पाणी गाळून प्यान, असं प्यान, ते असं वगैरे सगळं मी ते सांगणार नाही. मला ते मेन मुद्दा सांगायचा आहे, व्हिडिओ लांब होईल. तर महावीराचा धम्म, महावीर आणि बुद्ध जरी समकालीन होते, बुद्धापेक्षा महावीर जरी मोठे होते, तरी महावीराचा जैन धर्म जगाच्या बाहेर नाही गेला. पण बुद्धाचा धम्म 7 समुद्रा पार गेला आणि आजही टिकून आहे. जैन धर्माचे अनुयायी भारतातच आहे, अल्पसंख्याक. समजलं का? तर बुद्धाच्या काळामध्ये 62 संप्रदायांपैकी निघंटनाथ पुत्ताचा म्हणजे आजचा जैन धर्म मानणारा जो म्हणून प्रचलित आहे, या लोकांनी बुद्धाचा धम्म वाढत आहे म्हणून बुद्धाचा ते द्वेष करू लागले, राग करू लागले. आणि बुद्धाचा तर द्वेष करूच लागले, पण बुद्धाचे जे अग्र शिष्य होते महामोगलायन सारिपुत्त यांचाही द्वेष करू लागले. समजलं तुम्हाला? राग करू लागले, यांचा धम्म पुढे जात आहे, यांचे लोक अनुयायी बनत आहे. तर त्याच्या नंबर 1 नाव सांगतो तुम्हाला. पहिलं नाव मिगार सेठ. भगवंताची महाउपासिका विशाखा मिगार सेठ हा कोण होता? जैनच होता. त्यांचा परिवार पूर्ण श्रावस्तीचा जैनच होता. बुद्धाला आणि भिक्खू संघाला भोजन मिळत नव्हतं त्याच्या घरी. दारामधून भिक्षू लोक बुद्ध वापस जात होते त्यांच्या घरून. पण जेव्हा महाउपासिका विशाखा त्या मिगार सेठची सून झाली, तर मिगार सेठ जैन धर्माचा अनुयायी होता, वर्धमान महावीराला मानणारा. समजलं? तर मग तो कोणाकडे वळला? बुद्धाकडे वळला. त्याचा परिवार आहे जैन परिवार, मग तो बुद्धिस्ट झाला. काही लोक आजीवक पंथाचे म्हणतात, आजीवक पंथाचा नव्हता तो, जैन पंथाचाच होता. महावीराचा शिष्य होता कोण? मिगार सेठ. तर मिगार सेठांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. लक्षात घ्या. म्हणजे विशाखाने आपल्या सासऱ्याला मिगार सावकाराला शेठला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. तर मिगार सेठ बदलला, तर त्याचा पूर्ण कुटुंबही काय झाला? जैन धर्माला मानणारा कुटुंब बुद्धाला मानू लागला. समजलं? एक माणूस. दुसरा माणूस होता जैन धर्माचा, एक होता वैशालीचा सिंह सेनापती. त्यानं टीका केली होती, पूर्ण वैशालीला बदनामी केली होती भगवान बुद्धाची. का भगवान बुद्ध त्याच्या भिक्खू लोकांना भिक्षा पात्रामध्ये मांस घ्यायला सांगतात, मांस खातात. बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये लिहून आहे सिंह सेनापती, वैशालीचा लिच्छवी आहे तो. तर त्यानं पूर्ण वैशालीला आणि वैशालीच्या परिसरामध्ये भगवान बुद्धाची आणि भिक्खू संघाची टीका आणि निंदा चालू केली होती. कोणती? की भगवान बुद्ध आपल्या भिक्खू संघाला भिक्षा पात्रामध्ये मटण खायला, मांस खायला सांगतात आणि मनाई नाही करत. पूर्ण टीका चालू केली. मग सिंह सेनापतीला भगवान बुद्धानं घरी त्याच्या मग ते डिबेट झाली त्याची. मी थोडक्यात सांगतो. डिबेट झाली सिंह सेनापती आणि बुद्धाची वैशालीला कुटागारशालामध्ये डिबेट झाली. तर मग ते कहाणी खूप मोठी आहे, पण मी शॉर्ट सांगतो. सिंह सेनापती बुद्धाला शरण गेला. कोणाचा अनुयायी होता? पहिले तो वर्धमान महावीराचाच होता, तो जैन अनुयायी होता. सिंह सेनापती जैन अनुयायी होता. मग तो काय झाला? बुद्धिस्ट झाला सिंह सेनापती. तर बुद्धाला काय म्हणते सिंह सेनापती? बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात लिहून आहे, माझ्या घरी म्हणे आमच्या कुळाची परंपरा आहे, आमच्या दारामध्ये जैन साधू, महावीराचे साधू लोक, संन्यासी लोक आमच्या घरी भोजनासाठी येतात, भोजन मागतात, आम्ही भोजनदान त्यांना देत असतो. आता तर म्हणते मी तुमचा शिष्य बनलो म्हणते बुद्धाला, तर आता त्यांना आम्ही जेवण नाही देत जाऊ काय? जे म्हणते जैन धर्मातल्या लोकांना आमच्या घरी आधीपासून परंपरा आहे,
आता मी तुम्हाला शरण गेलं, आता मी त्या जैन साधूला जेवण द्यायचं किंवा नाही, भिक्षा द्यायची किंवा नाही? तर बुद्ध पा किती चांगली आहे करुणा. नाही नाही म्हणते, जरी तू माझा शिष्य झाला म्हणते सिंह सेनापती, तरी पण तू जैन साधूला सुद्धा भोजनदान देत जा. भोजन दिल्यानं काय होते? देत जा. बुद्धानं असं म्हणलं का आम्हाला देत जा, आमच्या भिक्षूला देत जा आणि त्याला नको देत जाऊ? पण वर्धमान महावीरांचे शिष्य कसे द्वेष करत होते, पण बुद्धानं केलं का किती करुणा आहे का नाही? तर बुद्ध काय म्हणते, सिंह सेनापती, हे बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथातच लिहून आहे, तुम्ही वाचा. सिंह सेनापतीला म्हणते नाही नाही तू देत चल जा, मध्ये चांगली गोष्ट आहे, भोजनदान त्यांना दिल्यानं काही फरक पडत नाही. तर सिंह सेनापती हाही कोणाचा शिष्य आहे? जैन अनुयायी. तोही कोणाला येऊन भेटला? बुद्धाला शरण गेला. त्याच वैशालीचा तुम्ही जयमंगल अट्टगाथामध्ये वाचा. कोण आहे? जयमंगल अट्टगाथामध्ये लिहून आहे, काय आहे? सच्च विहाय मती सच्चक वादकेतु वादाभिरोपितमनं अति अंधभूतं पय्यापदी पजलितो जितवा मुनिंदो तंगते जसा भवतु ते जयमंगलानी. म्हणजे सच्चक नावाचा एक जैन अनुयायी तिथेच होता. तो वैशालीला लय अहंकारी होता, वादविवाद करत होता, मिलिंदासारखा डिबेट करत होता, लय अहंकारी होता, लय गर्विष्ठ होता आणि सगळ्यासोबत वादविवाद करत होता, भिक्षू सोबत, सगळ्यासोबत. पण भगवान बुद्धांनी वैशालीच्या कुटागारशालामध्ये त्या अहंकारी सच्चक नावाच्या व्यक्तीला आपल्या प्रज्ञा प्रदीपानं, आपल्या मैत्री बलानं त्या अहंकारी सच्चक नावाच्या त्या जैन अनुयायाला सुद्धा झुकवलं, त्याला आपलंस बनवलं. आता सच्चकही कोणाचा अनुयायी झाला? बुद्धाचा. समजलं? बुद्धाचाच झाला तो अनुयायी. तोही जैन धर्माला मानणारा होता सच्चक, मिगार सेठ. आणि तिसरी खेमा नावाची एक साधिका होती, श्राविका, त्यांना जैन श्राविका म्हणतात. तरी जैन श्राविका, जंबू नावाची एक जैन श्राविका होती, लय गर्विष्ठ होती. ती नगरामध्ये, गावागावामध्ये, चौकामध्ये जाऊन जांभळाच्या झाडाची एक फांदी तोडत होती आणि चौकामध्ये टोचत होती मातीमध्ये, आणि गावातल्या लोकांना सांगून ठेवत होती, जो कोणी या जांभळाच्या फांदीला उपडल तर त्यानं माझ्या संग काय करावं? वादविवाद करावं, त्यानं माझ्या प्रश्नाची उत्तर द्यावी. एक दिवस सारीपुत्ता आले त्या राजगिरीमध्ये आणि त्यांनी ते जांभळाच्या झाडाची फांदी उपडली. तर मग ते आली तिकडून जैन श्राविका, ती जंबू नावाची. तर मग ते कोण उपडली? तर लोकांनी सांगितलं सारीपुत्ता आहे बा, भगवान बुद्धाचा शिष्य. तर कुठं आहे तो? थांबा म्हणे, आता ते चारिका करून येते, झाडाखाली बसते. मग जंबू आली तिथं, श्राविका, जैन श्राविका, आणि तिनं सारीपुत्ता सोबत डिबेट केली. तर सारीपुत्ताने तिला पहिलाच प्रश्न विचारला, 10 श्रामणेर प्रश्नामध्ये आम्हालाही विचारते 1 ते 10. एक काय आहे म्हणे. त्या जंबू श्राविकाला काय म्हणते सारीपुत्त धम्मसेनापती, एक काय आहे? एक काय आहे? तर तिला काहीच नाही, एक काय नाही. तर एक काय आहे? तर पाली भाषामध्ये आहे एक नामकिंग. एक नामकिंग म्हणजे एक काय आहे. तर एक काय आहे? तर सब्बे सत्ता आहार कितिका, म्हणजे सर्व प्राणी मात्र एका आहारावर आश्रित आहे, निर्भर आहे. हे उत्तर तिने देता आलं नाही. एक काय, एक नामकिंग, एक काय आहे. सारीपुत्तानं हरवलं तिला पहिल्याच प्रश्नामध्ये. ही जंबू श्राविका सुद्धा काय झाली? भिक्षुनीच झाली. बाकीच झाले. आता हे झालं. मग आहे अजून तुम्ही चिंचा पाहिलीच असेल. श्रावस्तीच्या जेतवनामध्ये जैन आणि काही ब्राह्मण अनुयायांनी त्या चिंचाला चिंचाय दुष्ट वचन जनकाय मज्जे असं आहे का नाही? जय मला चिंचाय दुष्ट वचन, चिंचा नावाची दृष्ट वचनानं बोलली. जनकाय मज्जे, जनकाय म्हणजे जनतेच्या मध्ये, श्रावस्तीच्या जेतवनामध्ये तेवढ्या उपासकांच्या भिक्षूंच्या मधामध्ये येऊन तिनं भगवान बुद्धावर काय घेतली? आळ घेतला, बदनामी केली की भगवान बुद्धामुळे मला काय गेले? दिवस गेले. ते कापड बांधून आले, हे तर माहितच आहे तुम्हाला गोष्ट. ही चिंचा कोण पाठवली होती? बुद्धाला बदनाम करण्यासाठी. समजलं का? जैन अनुयायी आणि काही ब्राह्मण अनुयायांनी संगनमत करून चिंचाला पाठवलं होतं बुद्धाची बदनामी करण्यासाठी. पण बुद्धानं समजलं ही चिंचा कोणती? जैनांनी पाठवलेली. पहा किती मोठं षडयंत्र. आणि मग होता एक उपाली नावाचा सेठ. मी सांगतो एवढं थांबतो. उपाली सेठ, तुम्ही शाक्य कुळामध्ये कटिंग करून देणारा उपाली, तो कपिल वस्तूचाच होता, राजदरबारामध्ये राहत होता. तो सिद्धार्थ गौतमाची सर्व शाक्य कुमारांची कटिंग करून देत होता. नावी होता उपाली. तो उपाली वेगळा. भिक्खू उपाली 2 आहे. बुद्धाचा भिक्खू उपाली, ज्याला विनयधर उपाली म्हणतात. विनयधर उपाली हा बुद्धाचा शिष्य भिक्खू. आणि एक आणखी उपाली नावाचा सेठही होता, श्रेष्ठी पाव्याचा.
ऐका ती गोष्ट सांगतो. उपाली नावाचा एक श्रेष्ठी होता. भगवान बुद्धाचा महाउपासक कोण होता? सुदत्त अनाथ पिंडक. लय धनवान होता तो. तर तसाच धनवान होता उपाली सेठ. पण हा उपाली सेठ तो भिक्खू नाही, लक्षात घ्यायचा. तो उपाली श्रेष्ठी वर्धमान महावीराचा काय होता? अग्र शिष्य होता. महाउपासक म्हणलं तरी चालते. सुदत्त अनाथ पिंडकासारखाच होता तो. कोण? उपाली श्रेष्ठी. हा वेगळा आहे. या उपाली श्रेष्ठीच्या घरी वर्धमान महावीराचं आणि जैन संन्यासाचं नेहमी येणं जाणं राहायचं. आणि तो भरपूर दान करत होता. कोणाले? वर्धमान महावीराला आणि त्यांच्या शिष्यांना. तर भगवान बुद्धाकडे एकदा काय म्हणते उपाली सेठ, मी ती कहाणी सांगतो. तर उपाली सेठला भगवान बुद्धांनी, हा उपाली सेठ भगवान बुद्धांचा शिष्य झाला. काय झाला? शिष्य झाला. तर तो उपाली सेठ भगवान बुद्धाला नेहमी म्हणायचा की मी भगवान बुद्धाकडे जातो. जैन वर्धमान महावीराला म्हणायचा की मला भगवान बुद्धाकडे जायचं आहे, भगवान बुद्धाकडे जायचं आहे. तर एकदा भगवान बुद्ध आले असताना त्या उपाली श्रेष्ठीने असं विचारलं वर्धमान महावीराला की भगवान बुद्ध म्हणे सध्याला आहे इथे थांबून पावानगरीमध्ये, तर मी त्यांची भेट घेऊ का म्हणे. कोण म्हणत आहे? वर्धमान महावीराला कोण म्हणत आहे? तो उपाली श्रेष्ठी. मी जाऊ का म्हणते बुद्धासोबत डिबेट करायला. म्हणजे जायचं आहे, भेटायचं आहे त्यांना, जाऊ का म्हणते. तर बुद्ध म्हणते नको जाऊ, नको जाऊ म्हणते. तो आवर्तनी माया करतो. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आहे. दुसऱ्यांदाही म्हणतो जाऊ द्या ना म्हणते, डिबेट करायला काय होते म्हणते महावीरांना, नको जाऊ म्हणते. तिसऱ्यांदाही म्हणते नको जाऊ. पण चौथ्यांदा मात्र तो न विचारता जाते. कोण? उपाली श्रेष्ठी. आणि तो बुद्धाच्या प्रश्नामध्ये तो हारतो. तो डिबेट करू शकत नाही आणि बुद्ध त्याला आपला शिष्य बनवतात. म्हणजे वर्धमान महावीरांचा अग्र उपासक, महान उपासक, मोठा उपासक, सुदत्त अनाथ पिंडकासारखा त्याचा मोठा उपासक उपाली श्रेष्ठी काय होते? बुद्धाचा शिष्य होते. बुद्ध धम्म संघाला शरण जाते. महावीराला वाटलं सिंह सेनापती गेला, मिगार सेठ गेला, सच्चक गेला, जंबू गेली, हे असे अनेक लोक बुद्धाचे शिष्य झाले. आणि माझावाला सगळ्यात मोठा दान करणारा जो व्यक्ती होता, महादानी माझा व्यक्ती होता उपाली श्रेष्ठी, हाही बुद्धाकडं गेला. तर त्या महावीराला कसं वाटलं? खराब वाटलं. असं म्हणतात बौद्ध साहित्यामध्ये की जसा उपाली श्रेष्ठी बुद्धाचा शिष्य झाला, हे तेव्हा जेव्हा त्याला कळलं, कोणाला? वर्धमान महावीराला, तर त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या म्हणतात ना, त्यातच त्यांचा मृत्यू परिनिर्वाण झालं. समजलं? असं उल्लेख आहे बौद्ध साहित्यामध्ये की महावीराच्या मृत्यूला कारण कोण आहे? की त्यांचे सर्व शिष्य. आणि तो उपाली श्रेष्ठी म्हणजे एवढा महान शिष्य गेला, तर बाकीचे तर मग हेच नाही. मग त्यांच्या धम्मामध्ये जे अशी जे हे चालू होती, तर हे एक कारण होतं असं म्हणतात ते बौद्ध साहित्यामध्ये. माझ्या वाचनात आलं आहे की उपाली श्रेष्ठीच्या वियोगामुळे त्यांना शोक झाला होता की ते मरण पावले होते. तर भगवान बुद्धांनी जसे त्रिरत्न आहे, तर महावीराचे त्रिरत्न आहे. भगवान बुद्धाचं जसं पंचशिला आहे, तर त्यांचे पंचमहाव्रते आहे. पण पंचशिलामध्ये आणि पंचमहाव्रतेमध्ये फरक आहे. पाचवं शीलच दिलं नाही महावीरानं, सुरामेरय नावाचं. समजलं का? पाचवं शील नाही सुरामेरय, बाकीचे जशा तशा आहे. समजलं का तुम्हाला? वर्धमान महावीराचा धर्म आणि बुद्धाचा धर्म खूप फरक आहे, जमीन आसमानाचा, सारखा नाही आहे. लक्षात घ्या. भगवान बुद्धांनी भिक्खूला अष्टपरिस्कार दिले, त्यांना नाही आहे अष्टपरिस्कार. हातातच जेवा लागते. आम्हाला भिक्षापात्र आहे, त्यांना वस्त्रा वगैरे नाही. दाढी मिशीचे केस, टकल्याचे केस सगळे हाताने सुपडतात ते. समजलं का? थंडी ऊन पारा त्याला चिवर नाही. म्हणजे भगवान बुद्धांनी अष्टपरिस्कार दिले, 8 वस्तू दिल्या. पण जैन साधूला नाही आहे त्या. काहीच नाही, अंगावर कपडा नाही, काही नाही, चप्पल नाही, पाणी गाण्याचं वस्त्र नाही, जे चिवर, संगाठी, अंतर्वास, जे 8 वस्तू देतात का नाही तुम्हाला, ते नाही जैन साधूले. त्याला भिक्षापात्र नाही, हातातच जेवतील ते मोराचं पीस वगैरे ठेवतात. ते असं झाडू लावासाठी काही ते जीवहत्या होऊ नये, पाणी गाळून रात्रीचं खात नाही, कांदा, लसूण, आलू वगैरे. आजही तुम्हाला जैन लोक शेती करताना कमी दिसते. ते व्यापारी लोकांमध्ये काऊन जास्त? कारण ते हत्या होते. शेती, आलू, कांदे, लसण वगैरे ते खात नाही.
समज तुम्हाला म्हणजे मूळ कंदे नाही का जमिनी तर ते नागरा लागते मग ते जीवत. त्यामुळे आजही तुम्हाला जैन लोक तुम्हाला जास्तीत जास्त व्यापारीमध्येच दिसते. समजलं का? पण एकेकाळी व्यापारी वर्ग बुद्धाचा शिष्य होता. सुदत्तनाथ पिंडक व्यापारीच होता. व्यापारी लोकांनी महाराष्ट्रातल्या पूर्ण बौद्ध लेण्या खोदल्या, खर्च केला व्यापारी लोकांनी. समजलं का तुम्हाला? तर हे सारीपुत्ताचं परिनिर्वाण झालं. मी थांबतो. महामोगलायन भंतेजी वर्षाभासाच्या सत्रामध्ये कालशिला नावाची गुफा आहे, आता या येते राजगिरीच्या मधामध्ये जंगलामध्ये कालशिला. तर या कालशिला नावाच्या गुफेमध्ये त्याचा वर्षाभास चालू होता, एकांतवास होता, ध्यान साधना चालू होती. कोणाची? महामोगलांची. तर एक दिवस जैन साधूंनी आणि काही ब्राह्मण लोकांनी संगनमत करून महामोगलांची हत्या केली. त्यांच्या बोट्या केल्या. जसं सर्पाले कसं ठेचतात ना लोक, असे ठेचतात ना सर्पाला, असं सर्पासारखं चेंदा मेंदा तर केला, पण त्याचे बारीक खिमा एवढे बारीक तुकडे केले. त्यांची एवढी क्रूरपणे हत्या केली. तो दिवस होता कार्तिक अमावस्या, दिवाळीच्या पर्वाचा. रक्ताचे दिवे आणि रक्ताच्या रांगोळी. आणि अशा पद्धतीनं ब्राह्मणवादी जैन अनुयायी म्हणजे वर्तमान महावीराचं निर्वाण केव्हा झालं? दिवाळीच्याच पर्वामध्ये. आणि महामोगलांची हत्या दिवाळीच्या म्हणजे त्यानं हत्या केली एवढी क्रूरपणे. पण आपल्याला फक्त एवढंच सांगतं की ब्राह्मणांनी आणि जैन अनुयायांनी मिळून, कारण ते बुद्धाचा धम्म वाढू लागला होता, द्वेष करत होते. जैन अनुयायी काय करते? बुद्धाचा द्वेष करू लागले होते. त्या द्वेषातून, रागातून, द्वेषातून बुद्धाचा धम्म पुढे जात आहे. मग बुद्धाचे शिष्यच मारून टाकायचे. अग्र आहे महामोगलायन सारीपुत्ताची. तर महामोगलांच्या कत्तलीचा दिवस, हत्येचा दिवस म्हणजे हाच कार्तिक अमावस्या, दिवाळी आहे. आणि दुसरा आहे बली प्रतिपदा. बली म्हणजे काय? इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे. इडापिडा म्हणजे काय? इडा आणि पिडा. पिडा म्हणजे काय? तर दुःख आहे का नाही? दुःख नष्ट होऊन इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे. बुद्धाला 10 बल तनुज म्हणतात. 10 बलांनी युक्त, 10 पारमितांनी युक्त 10 बल तनुज. तर बळीराजाची सुद्धा त्याची हत्या करण्यात आली. ती पौराणिक कथा आहे, म्हणून ते बली प्रतिपदा वगैरे ते साजरे करतात. बळीराजाची, शेतकरी राजाची, नागराजा म्हणतात काही लोक. तर ती तरी पौराणिक कथा आहे. तर त्याची हत्या झाल्याचा तो दिवस आहे. आलं का लक्षात तुम्हाला? तर महामोगलायन यांचं परिनिर्वाण आणि म्हणजे कत्तल झाली, हत्या झाली. आणि सारीपुत्ताचं काय झालं? परिनिर्वाण झालं नालंदाला. आणि आजही साचीला, सोनारीला, सारुमारूला, सतधाराला, साचीच्या जवळच ठिकाण आहे सोनारी, सतधारा, सारुमारू आणि हे साची, या ठिकाणी सारीपुत्त महामोगलांच्या आजही अस्थी आहे. नालंदालाही अस्थी आहे. म्हणून कधी साचीला गेले तर सारीपुत्त महामोगलांच्या अस्थीला सुद्धा आपण नमन करावं, वंदन करावं. तर म्हणून 84,000 महास्तूपांचा महादीपदार उत्सव नंतर कसा दिवाळीमध्ये कन्वर्ट करण्यात आला. आणि महालक्ष्मी म्हणजे बुद्धाला विष्णूचा 9वा अवतार करून टाकलं. धन्वंतरी जो धनत्रयोदशीच्या दिवशी फिरते, तर धन्वंतरी हा बौद्ध भिक्खू होता, त्यालाही विष्णूचा अवतार करून टाकला. बुद्धालाही विष्णूचा अवतार करून टाकला. आणि बुद्धाची आई महामाया हिने महालक्ष्मीचा अवतार करून टाकला. बुद्धाची आई महामायेचं ते शिल्प घेतलं चोरून साचीच्या स्तूपावरून, आणि त्याची काय बनवली? महालक्ष्मी नावाचा एक कागद बनवला राजा रवी वर्मा नावाच्या केरळच्या ब्राह्मणानं. आणि सगळ्या लोकायले लक्ष्मी म्हणून ते लोक पूजत आहे. सोयाबीन पिको का नाही पिको, कापूस पिको का नाही पिको, उलट सगळी म्हणजे गरीबच होत आहे, श्रीमंतच होत आहे. आणि अशा प्रकारे ती काल्पनिक महालक्ष्मी, वास्तविक ते महामायाच आहे, पण ते चित्र शिल्प सोडून बुद्धाच्या आईच्याच मूर्तीले महालक्ष्मी बनवलं. जसं बुद्धाले आणि बोधिसत्व अवलोकितेश्वराले विष्णू बनवलं, तर बुद्धाच्या आईले महामायाले महालक्ष्मी बनवलं. आणि अशा प्रकारे ब्राह्मणांनी आपला धंदा जोरात सुरू केला. धनलक्ष्मी कोणाच्या घरी जाते? ब्राह्मणांच्या घरी गेले. मस्त तुम्ही किराणा आणला दुकानातून, त्यानं नवीन खातं खोललं, त्याच्यावर धन लाभ, शुभ लाभ केलं. खरं सगळ्या SC ST OBC नागवंशी लोकांचा शेतीतला धन माल सगळं आलं. त्याला माहित आहे याच्या घरी आता धन येते. खऱ्या अर्थानं धन ब्राह्मण बनियाच्या घरी गेलं, दुकानात खवा कपला, रवा कपला, सगळं खपलं, धन त्याच्या घरी गेलं. त्याने नवीन खातं खोललं. नवीन खातंही खोलतात ते दिवाळीले. आणि हे सगळं शोषण चालू आहे तुमचं. म्हणून गाडगे बाबाचं म्हणणं आहे की कर्ज काढून लग्न करू नका, आणि कर्ज काढून इवायाले विनीले पावसार करू नका. कोण म्हणते? गाडगे बाबा. देवळात देव नसते, पुजाऱ्याचं पोट असते.
आणि कर्ज काढून दिवाळी साजरी करू नका. पण लोक कर्ज काढून लागल तर दिवाळी साजरी करतात, कारण कराच लागते, नाही तर नाराज होईल लक्ष्मी, घरी वापस गेली तर. पहा, अशा पद्धतीचं भेवाडून दिलं, सब भीती घालून दिली. ते आहे ना जुन्या नाटकामध्ये होतं, अंधेरा कायम रहे, है का नाही, अंधेरा कायम रहे, अशासारखं हे ब्राह्मणवाद आहे. थांबतो या ठिकाणी. भवतु सर्वमंगल. व्हिडिओ लांब होईल म्हणून थांबतो. भवतु सर्वमंगल.